नमस्कार मित्रांनो, मी अनुज डोणगावकर आपले स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. अनुज क्लासरूममध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लास 8च्या मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पाहिले आहेत. तर लास्ट टाइम आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स काय असतात हे ब्रीफली एक्सप्लेन केलं होतं. तर जनरली व्हॉट आर द रॅशनल नंबर्स? दीज आर द नंबर्स विच आर इन द फॉर्म ऑफ m बाय n च्या फॉर्ममध्ये असतात आणि जनरली जो डिनॉमिनेटर आहे तो 0 नसतो. एक्झाम्पल पाहिले होते, सिंपल एक्झाम्पल आहे 5/4, 8/9, 1, 11/35. So these are the simple example. These are the in the ratio form m/n. आणि इरॅशनल नंबर कोणकोणते आहे? फिर इरॅशनल number generally √2, pi, √3. These are the some irrational numbers. रॅशनल नंबर्स का बरं म्हणतात, इरॅशनल नंबर का बरं म्हणतात, या संबंधी संपूर्ण माहिती तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर लास्ट व्हिडिओ प्रॉब्लेम सेट सॉल्व करण्याआधी एकदा ब्रीफली ओव्हरलुक करा आणि त्यानंतरच प्रॉब्लेम सेट सॉल्व करण्याकडे जाऊया. तर यामध्ये आपण जे प्रॉब्लेम सेट दिलेले आहे ते सॉल्व करण्याकडे पुढे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट 1.1 काय दिलेलं आहे? शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन. नंबर्स काय काय दिले आहे? 3/2, 5/2, -3/2. तर लास्ट टाइम आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. यावेळेस आता कसे ड्रॉ करायचे ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिले रोलर स्केल घ्या, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा, सिंपल. ओके, रोलर स्केलचं काम झालं. रोलर स्केलला करून टाका. ओके, रोलर स्केल पाहिजे एकदा घेऊन घ्या आणि एकदा मार्कअप करून घ्या. ओके, पॉइंट मार्कअप करून घ्या पहिले थोडेफार. लाईनवर थोडेफार पॉइंट स्केलच्या 1 सेंटीमीटरवर मार्क करून घ्यायचे जनरली. ओके, मार्क केले, त्यानंतर स्केल काढून टाकायची. आता सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं होतं मी की जो डिनॉमिनेटर असतो, डिनॉमिनेटर कोणता आहे? 2 हा आपला डिनॉमिनेटर आहे. तर आपल्याला जे दोन पॉईंट्स असतात 1 आणि 2च्या मधात आपल्याला किती भाग लागेल? 2 भाग लागेल. जो डिनॉमिनेटर असतो तेवढे आपले भाग 1 आणि 2 या इंटिजरच्या मधात असले पाहिजे. इंटिजर्स म्हणजे 1, 2, 2, 3, 3, 4 याच्या मधात किती भाग असले पाहिजे? जे डिनॉमिनेटरमध्ये दिले तेवढे भाग 2. तर आपल्याला इथं किती भाग असले पाहिजे? समजा 2 भाग असले पाहिजे. तर डिनॉमिनेटर समजा मिडलमध्ये मी समजा 0 मार्क केला, मार्किंग मिडलमध्ये 0 मार्क केला. तर 1 कुठे येईल? 2 भागानंतर 1, 2. तर इथे किती येईल? 1. अजून 2 भागानंतर किती येईल? 2. 2 भाग 1, 2. इथं 2 येईल. अजून 1 भागानंतर 3 येईल. 1, 2 तर 3 येईल. सेम 1, 2, 4. तर प्रत्येक 0 आणि 1 मध्ये किती भाग झाले? 2. का बरं? जे डिनॉमिनेटरमध्ये दिलेलं आहे आपल्याला त्याप्रमाणे. ओके, सेम इकडं अपोजिट डायरेक्शनला 1, 2, -1, 1, 2, -2, 1, 2, -3. ओके, या प्रकारे आपण आपली नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर मग आता काय करायचं? सिम्पली आता फर्स्ट काय? 3/2. याला समजा ए पकडलं तर 3/2 मार्क करायचं असेल तर 0 पासून की ऑलरेडी आपण 2 भाग केलेले आहेत तर डिनॉमिनेटरचा काही प्रश्न नाही. 0 पासून 3 लाईन्स काउंट करायच्या, 1, 2, 3. तर आपला ए पॉईंट किती येईल? इथं. कोणता आहे आपला ए पॉईंट? 3/2.
तर 1.3 काय केले, सिम्पली 0 पासून 3.3 डिव्हिजन्स काउंट केल्या. एक पॉझिटिव्ह असल्यामुळे राईट हँड साईडला 1 2 3, एक ए पॉईंट आपला झाला 3/2, 3/2 सिम्पली, बाकी काहीच केलेलं नाही. आता हा बी पॉईंट समजा. आता यासाठी किती आहे, डिनॉमिनेटर 2 आहे, आपण ऑलरेडी डिव्हिजन 2 मध्ये केलेला आहे. आता आपण 5 पॉईंट, तर सिम्पली 0 पासून 5 पॉझिटिव्ह असल्यामुळे 0 पासून राईट हँड साईडला जाऊया. किती, 5 पॉईंट, 1 2 3 4 5, बी 5/2. ओके, सिम्पल आहे. आता याला सी समजा. याचा न्यूमरेटर किती आहे, -3, डिव्हिजनमध्ये किती आहे 2 ऑलरेडी. तर आपल्याला किती झाले, अपोजिट साईडला जावं लागेल, कारण कोण निगेटिव्ह आहे, मायनस आहे. तर 0 पासून 3 युनिट मोजायचे, आपोआप -3/2 येऊन जाईल. किती, 3, 1 2 3. आपला इथं कोणता होईल, सी पॉईंट येईल, -3/2. तो अशा प्रकारे आपण आपले रॅशनल नंबर्स ड्रॉ केले आहे नंबर लाईनवर. काहीच नाही, सिम्पल केलं. नंबर एक लाईन ड्रॉ केली, त्यामध्ये 1 सेंटीमीटरवर मार्किंग्स मार्क केल्या. सिम्पली एक मिडलमध्ये 0 मार्क केला. डिनॉमिनेटर पाहिलं, डिनॉमिनेटरमध्ये किती आहे, 2 आहे. डिनॉमिनेटरला किती आहे, 2. तर आपल्याला दोन इंटिजर्समध्ये किती पार्ट्स करावं लागेल, 2 पार्ट्स करावं लागेल. म्हणजे 1 2 0 1 1 2 यामध्ये किती पार्ट्स असले पाहिजे, 2 पार्ट्स, कारण डिनॉमिनेटर 2 आहे. तर त्याचप्रमाणे आपण पार्ट्स केले. कसे केले, 1 2, पहिला इंटिजर 1 2, दुसरा इंटिजर 1 2 3 मार्क केलं, 1 2 4 मार्क केलं. सिम्पली या साईडलाही 1 2 -1 मार्क केलं, 1 2 -2 मार्क केलं, 1 2 -3 मार्क केलं. त्यानंतर मग सिम्पली जो आपला न्यूमरेटर असते तेवढे पॉईंट्स नंबर लाईनवर काउंट केले. न्यूमरेटर किती आहे, 3/2, तर 3.0 पासून काउंट करायचे, 1 2 3, 3/2 ए, कारण की ऑलरेडी आपण टू पार्ट्समध्ये त्याला डिवाइड केलं आहे, दोन इंटिजरच्या. त्यामुळे आता तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये काय याचा जास्त फरक पडणार नाही. तुम्हाला फक्त जे मार्किंग्स केले आहेत ते मार्किंग काउंट करत जायच्या. 5/2, 1 2 3 4 5, बी 5/2. -3 अपोजिट साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला, तर लेफ्ट हँड साईडला गेलो, 1 2 3 -3/2 सी. अशा प्रकारे सिम्पली तुम्ही नंबर लाईनवर पॉईंट्स पार करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आता नंबर लाईन ड्रॉ करायची. थोडी मोठी नंबर लाईन ड्रॉ करायला. न्यूमरेटर जेवढा वाढत जाईल तेवढी, डिनॉमिनेटर जेवढा वाढत जाईल तेवढी मोठी नंबर लाईन ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. सॉरी. ओके, अशा प्रकारे पॉईंट्स मार्क करून घ्या. वन सेंटीमीटरवर मार्किंग्स करून घ्यायच्या, स्केलवर ज्या असतात त्या. सिम्पली मार्किंग्स केल्या. ओके, त्यानंतर स्केल करून टाकायची. ॲरो मार्क करून घ्यायचे बोथ साईडला, कारण कोण लाईन वाढत जाणार आहे. ओके, सिम्पली मिडल ऑफ द लाईनवर काय मार्क करायचं, 0. ओके, आता आपल्याला किती आहे डिनॉमिनेटरमध्ये, 5. दोन इंटिजरमध्ये 0 आणि 1 या इंटिजरमध्ये किती पार्ट्स असले पाहिजे, 5 पार्ट्स असले पाहिजे. सिम्पली 0 पासून 5 पार्ट्स या साईडला मोजा, 1 2 3 4 5. तर इथं 0 आणि 1 मध्ये 5 पार्ट्स, 1 2 3 4 5, 5 पार्ट्स झाले. का बरं, डिनॉमिनेटर आपला 5 आहे म्हणून. सिम्पली इकडं 5 पार्ट्स मधून घ्या, असेल तर 1 2 3 4 5 आहे, तर इथं काय येईल, 1 नंतर 2. ओके, सेम अपोजिट साईडला 1 2 3 4 5 -1
1 2 3 4 5 -2. ओके. का बरं 5 पार्ट्स केले? का बरं डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला किती दिले? 5. त्यामुळे 5 मार्किंग्स नंतर आपण पहिला इंटिजर मार्क केला. त्यामुळे आपल्याला किती पार्ट्स भेटले? 2 इंटिजरमध्ये 0 आणि 1 मध्ये किती पार्ट भेटले? 5 पार्ट भेटले. किती पार्ट भेटले? 5. आता सिम्पली मार्क करायचं. डिनॉमिनेटरचा आपल्याला आता काही संबंध नाही राहिला. आता न्यूमरेटरला पाहायचं 7. तर 0 पासून किती मार्किंग्स काउंट करायला लागेल? 7. कोणत्या साईडला? पॉझिटिव्ह असल्यामुळे राईट हँड साईडला. तर 1 2 3 4 5 6 7. तर इथं कोणता पॉईंट येईल आपला? 7/5. सिम्पल 7 मार्किंग्स काउंट केल्या. इथं काय लिहिलेलं आहे त्याचा काही आपल्याला संबंध नाही, कारण आपण ऑलरेडी 5 पार्ट्स केलेले आहेत. त्यामुळे त्याचा काही डिनॉमिनेटरशी मध्ये काय आहे, आपण काय मार्क केले याचा काही संबंध येणार नाही. तर सिम्पली 1 2 3 4 5 6 7 7/5 पहिला. आता -2 मायनस असल्यामुळे 0च्या राईट हँड साईडला जायचं. -2 0 पासून 2 मार्किंग्स 1 आणि 2. इथं -2/5. ओके. इथं तुमचा पॉईंट झाला -2/5. त्यानंतर इथं गोल करून देतो मी तुम्हाला समजायसाठी. ओके. त्यानंतर -4 सेम 0 पासून काउंट करायचे मायनस साईडला. मायनस साईड म्हणजे राईट हँड साईडला. 1 2 3 4 -4/5. अशा प्रकारे सिम्पली तुम्ही मार्क करू शकता. डिनॉमिनेटरला 5 असल्यामुळे 2 इंटिजरमध्ये 0 आणि 1 अशा या 2 इंटिजरमध्ये आपण किती पार्ट्स केले? 5 पार्ट. 5 पार्ट्स केले म्हणजे 5 मार्किंग्स काउंट केल्या आणि त्यानंतर पहिला इंटिजर मार्क केला. 5 मार्किंग्स काउंट केल्या दुसरा इंटिजर. 0 1 2 3 4 5. पहिला इंटिजर मार्क केला. 1 2 3 4 5. दुसरा इंटिजर मार्क केला. सेम या साईडलाही निगेटिव्ह इंटिजर्स मार्क केले. -1 -2. आणि त्यानंतर तुमचं काम एकदम सोपं होऊन गेलं. सोपं कशा प्रकारे झालं की आता तुम्हाला फक्त न्यूमरेटरकडे पाहायचं 7 आणि 7 मार्किंग्सवर तुमचा पॉईंट जो तुमचा रॅशनल नंबर आहे तो प्लॉट करून घ्यायचा. तर 1 2 3 4 5 6 7. 1 2 -2/5 आणि 1 1 2 3 4 -4/5. अशा प्रकारे तुम्ही सिम्पली नंबर लाईनवर तुमचे रॅशनल नंबर्स ड्रॉ करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. आता 8 पार्ट्स करावं लागेल आपल्याला, कारण की डिनॉमिनेटरला केल्या 8. तर सिंपल नंबर लाईन ड्रॉ करून घ्या. थोडी मोठी पार्ट्स जेवढे वाढेल तेवढी तुम्हाला लाईन वाढवत जावं लागणार. लाईन थोडी मोठी मार्क करा. त्यानंतर पॉईंट्स मार्क करून घ्या 1 सेंटीमीटरवर. ओके. मार्किंग झालं. नंतर लाईन रुलर स्केल करत नाही. त्यानंतर आपण ॲरो बोथ साईडला, कोण लाईन बोथ साईडला इन्फायनाइटली. आता सिम्पली मिडलमध्ये 0 मार्क करून घ्या. एक कुठेही 0 मार्क करून घेतला. आता आपले इव्हन एक्झाम काय -5/8 आणि 11/8. डिनॉमिनेटरला पाहायचा किती पार्ट करायचा? 8. तर आपल्याला किती पार्ट करावं लागेल? 2 इंटिजरमध्ये 8 पार्ट्स करावं लागेल. 0 आणि 1 मध्ये किती पार्ट्स असले पाहिजे? आपले 8 पार्ट्स असले पाहिजे. सिम्पली 0 पासून या साईडला 8 काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. पहिला इंटिजर इथं. आता पुढचा इंटिजर 1 2 3 नाही, नंबर लाईनवर शो करू नाही शकत आपण. ठीक आहे 1. सेम या साईडला पण मार्क करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. निगेटिव्ह असल्यामुळे -1 म्हणजे राईट हँड साईडला असल्यामुळे 1 2 3 4 नाही मार्क करू शकतो. तर सिम्पली ओके. तशा प्रकारे आपण 8 पार्ट्समध्ये 2 इंटिजरमध्ये
आपण त्याला डिवाइड केलं दोन इंटिजरच्या मध्ये. का बरं? आपल्या डिनोमिनेटरला किती दिलं? 8. आता आपल्या मार्क काय करा? -5/8. -5/8 कोणत्या साईडला येईल? राईट हँड साईडला येईल 0च्या. तर -5 म्हणजे 5 पॉईंट्स राईट हँड साईडला जायचे. 1 2 3 4 5 5 मार्किंग्स. इथं काय येईल? -5/8. सिम्पली हा पॉईंट झाला तुमचा -5/8. कसे? 5 मार्किंग्स -5 असल्यामुळे न्यूमरेटरला 1 2 3 4 5. डिनॉमिनेटरचा विचार का बरं नाही करत? ऑलरेडी आपण दोन इंटिजरच्या मधात 8 पार्ट्स डिवाइड केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला डिनॉमिनेटरचा एवढा विचार करावा नाही लागेल. सिम्पली 5 मार्किंग्स तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 -5/8. ओके. सेम या साईडला तर नेक्स्ट काय? 11/8. तर 11 न्यूमरेटर 11 मार्किंग्स काउंट करायच्या. कोणत्या साईडला? 0च्या लेफ्ट राईट हँड साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हा लास्ट जो पॉईंट आहे आपला तो झाला 11/8. अशा प्रकारे आपण -5/8 आणि 11/8 पण नंबर लाईनवर शो केले आहेत. नेक्स्ट पाहूया 13 and -10. 13/10 and -17/10. ओके. शो करूया नंबर लाईन घ्या. थोडी मोठी नंबर लाईन ड्रॉ करायला लागेल. जेवढा जेवढा डिनॉमिनेटर वाढत जाईल तुमचा तेवढी तुमची नंबर लाईन मोठी करायला लागेल. किंवा आपण सिम्पली एक काम करू शकतो. लाईन ड्रॉ करून घ्या पहिले, मी सांगतो. ओके, लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आता काय करायचं? सिम्पली आपण पहिले 1 सेंटीमीटरवर मार्क करत होतो. आता हाफ सेंटीमीटरवर मार्क करायचे. म्हणजे इथून 1 पासून स्टार्ट केलं. सॉरी, 1 तर दुसरा 2 वर मार्क केलं. तर या दोघांच्या मध्ये अजून एक लाईन मार्क करायची हाफवर. इथं मार्क करायचं, इथं मार्क करायचं. मार्किंग्स महत्वाचे आपल्याला इक्वल डिस्टन्सवर. पहिले 1 सेंटीमीटरवर का बरं मार्क केला? तर आपला डिनॉमिनेटर जास्त मोठा नव्हता, त्यामुळे 1 सेंटीमीटरवर मार्किंग्स केलं. तर आता हाफ सेंटीमीटरवर का बरं मार्क करताय? कारण आपला डिनॉमिनेटर वाढत चाललाय, 10 झालेला आहे. त्यामुळे आपल्याला डिव्हिजन्स जास्त वाढवावं लागेल. त्यामुळे हाफ सेंटीमीटरवर मार्क करावे. तुमचं पेज मोठं असेल तर तुम्ही मार्क करू शकता 1 सेंटीमीटरवरही, त्याचे काहीच प्रॉब्लेम नाही. पण एवढा पेज मोठा नसतो, त्यामुळे हाफ सेंटीमीटरवर मार्क्स करा. पुरेसे होईल बहुतेक. एकदा मार्क करून झाले. ओके, मार्क करून ओके, मार्किंग झालं. स्केल हटवून द्या. तर 0 पहिले एरोज क्लिअर करून घ्यायचे. 0 मार्क करून घ्यायचा समथिंग इथं मिडलमध्ये. आता काय? डिनॉमिनेटरला किती आहे? 10. डिनॉमिनेटर काय? 10. 10 मध्ये आपल्याला काय करायला लागेल? 0 आणि 1 या दोन इंटिजरच्या म्हणतात किती पार्ट असले पाहिजे? 10 पार्ट्स. म्हणजे 10 मार्किंग्स असल्या पाहिजे आपल्या. आपण 0.5 सेंटीमीटरवर मार्क केला आहे. लास्ट एक्झाम्पलमध्ये 1 सेंटीमीटर, कारण आपला डिनॉमिनेटर वाढत गेलेला आहे. त्यामुळे आपण मार्किंग्सची जो डिस्टन्स आहे ते कमी केलं. तर आता मार्क किती पार्ट्स करायला लागेल दोन इंटिजरमध्ये? 10. तर 10 मार्किंग्स काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 1 इंटिजर इथे येईल. पुढे 10 मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 इंटिजर. ओके. सेम या साईडला निगेटिव्हला
1 2 3 4 5 6 7 8 9 10 -1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -2. ओके, पुढे मोजल्या होणार नाही. 1 2 3 4 5 6 6 10 नाही आहे. ओके, 10 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं का बरं? डिनॉमिनेटर 10 आहे आणि दोन इंटीजर मध्ये किती पार्ट्स असले पाहिजे? 10 असले पाहिजे. डिनॉमिनेटर 10 असल्यामुळे. ओके, दोन इंटीजर मध्ये 10 पार्ट्स. आता 30 आता सिंपल झालं. 10 पार्ट्स मध्ये ऑलरेडी आपण डिवाइड केलेला आहे. तर 13/10 कसं? जो न्यूमरेटर आहे 13, तेवढे मार्किंग्स 13 पॉझिटिव्ह असल्यामुळे राईट हँड साईडला जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर हा जो पॉईंट आहे आपल्याला 13/10 काय आला? 13/10. सिम्पली तुम्हाला माहिती आहे इथे 10 पार्ट्स आहेत, तर इथं 10 येईल, आपले 10 मार्किंग्स येईल. 1 2 3 म्हणजे 13 मार्किंग्स 13/10 असेही करू शकता. इथून मोजत जाण्याची काही गरज नाही आहे. नेक्स्ट -17/10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वरच येणार आहे आपला पहिला इंटीजर. पुढे 7 काउंट करायला लागला आपल्याला. 1 2 3 4 5 6 7. न्यूमरेटर आहे -17, मायनस असल्यामुळे आणि आपण लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे इथं आपल्याला किती? -17/10. अशा प्रकारे पॉईंट्स आपण किंवा आपले जे रॅशनल नंबर्स आहेत ते नंबर लाईनवर शो केलेले आहे. ओके, पुढे जाऊया. आता काय दिलेलं आहे? ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला जी गिवन नंबर लाईन आहे ती खाली दिलेली आहे. ती नंबर लाईन आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. त्यावरून दिलेले क्वेश्चनचे आन्सर. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. बी जो पॉईंट आहे त्यांना कोणता नंबर इंडिकेट केला जातो? कोणता नंबर इंडिकेट केला जातो? तर सुरुवातीला काय चेक करून घ्यायचं? किती पार्ट्समध्ये डिव्हाइड झालेला आहे. आपण काय पाहिलं होतं? दोन इंटीजरच्या मधात किती पार्ट्स आहे ते काउंट करून घ्यायचं. तर आपल्याला डिनॉमिनेटर आपल्याला इझिली मिळून जाईल. किती पार्ट्समध्ये? 0 पासून मार्किंग्स काउंट करा. 1 2 3 4. 4 वर पहिला इंटीजर आहे. तर किती पार्ट्समध्ये डिवाइड केले आपण? 0 आणि 1ला 4. तर आपला कोणत्याही रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर काय झाला? 4. डिनॉमिनेटर झाला 4. आता आपल्याला सिंपल झालं. आपल्याला डिनॉमिनेटर माहीत झाला 4 आहे. आता आपल्याला सिम्पली 0 पासून बी पॉईंट किती मार्किंगवर आहे, कोणत्या साईडला आहे? लेफ्ट हँड साईडला. तर ऑफकोर्स निगेटिव्ह असेल. आपल्याला डिनॉमिनेटर त्याचा 4 असेल, कारण कोण 0 आणि कोणत्याही दोन इंटीजर्समध्ये किती पार्ट्स आहेत? 4 पार्ट. 1 2 3 4. तर त्यामुळे डिनॉमिनेटर 4. सिम्पली काउंट करा मार्किंग्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वर आहे कोणता पॉईंट? बी. तर हा कोणता पॉईंट झाला आपला? बी पॉईंट झाला 10/4. का 4 का बरं आलं? 4 पार्ट्समध्ये दोन इंटीजरमध्ये डिवाइड केलेलं आहे त्यांना, त्यामुळे डिनॉमिनेटरला आपण सांगितलं होतं 4. आणि 10 मार्किंग्सवर अवेलेबल आहे आपला बी पॉईंट 0 पासून, आणि कोणत्या साईडला आहे? निगेटिव्ह. तो -10/4. तर आपला बी पॉईंट कोणता झाला? -10/4. -10/4. ओके, नेक्स्ट. Which points indicates the number line 1 1/3/4. तर 1 हा आपला कंप्लीट करू शकतो आपण. आपल्या याच पहिल्याच उत्तराला -10/4. नंतर 1 3/4 मध्ये काय करू शकतो आपण? 1 हा आपला कंप्लीट इंटीजर आहे आणि 1 पॉईंट आपल्याला इथं ऑलरेडी माहीत आहे. हा एफ पॉईंट आपला 1 आहे. तर आपल्याला डिनॉमिनेटर केली आहे 4 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे, हे पण आपल्याला माहीत केलं. आता सिम्पली काय मोजावं लागेल? 3 युनिट 1 पासून समोर मोजावं लागेल. तर 1 पासून 3 युनिट कोणते? 1
2 3. कोणता पॉईंट आहे सी. का बरं, वन इंटीजर इथं कंप्लीट दिलेला आहे, हा वन इंटीजर कंप्लीट, तर वन इंटीजर इथं कंप्लीट झाला एफवर. त्यानंतर किती आहे न्यूमरेटरला 3 मार्किंग समोर झाला, कारण डिनॉमिनेटरला 4 पार्ट्समध्ये डिवाइड केल्यामुळे 3 मार्किंग आपल्याला 1 पासून समोर जावं लागेल. 1 2 3. कोणता पॉईंट आहे सी. विच पॉईंट इंडिकेट्स सी. सी इज द राईट आन्सर. ओके. State whether the statement the point D denotes 5, the number 5/2 it's true or false. जो D पॉइंट दिलेला आहे आपल्याला इथं तो 5/2 शो करतो की नाही आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे. आपल्याला माहित आहे डिनॉमिनेटरला 4 येणार आहे, कारण कोण 2 इंटीजरमध्ये 4 पार्ट्समध्ये डिवाइड झाला आहे. आता आपल्याला 0 पासून सिम्पली राईट हँड साईडला असल्यामुळे पॉझिटिव्ह मार्किंग्स किती आहे मोजा लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झालं 10/4. डी पॉईंट काय झाला आपला 10/4. याला आपण सिम्पली 2 डिवाइड करू शकतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 डिवाइड केलं तर किती होईल 5. 4ला 2 डिवाइड केलं 2. तर 10/4 म्हणजेच 5/2. तर आपला डी पॉईंट काय डिनोट्स करते 5/2 डिनोट करते. तर गिवन स्टेटमेंट काय आपलं ट्रू. कशा प्रकारे केलं, सिंपल आहे. 0 आणि 1 मध्ये किती पार्ट्स आहेत 4. तर आपल्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला किती येईल 4 येईल. ओके. आता आपल्याला सिम्पली काय करावं लागेल 0 पासून किती मार्किंग्सवर डी पॉईंट आहे हे मोजावं लागेल. कितीवर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पॉईंट्सवर आहे. 10/4. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 2 डिवाइड केलं तर 5/2 होते. तर 5/2च स्टेटमेंटमध्ये विचारलं आहे की पॉईंट डी 5/2 डिनोट करते का. ट्रू आहे. अशा प्रकारे आपल्याला आन्सर्स मिळाले पॉईंटवरून. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट नंबर 1.2. प्रॉब्लेम सेट नंबर 1.2 मध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. कंपॅरिझन करायचं आहे सिम्पली, कोण मोठा आहे कोण लहान आहे. जेव्हा निगेटिव्ह नंबर्स दिलेले असतात तेव्हा आपण पाहिलं होतं की पहिले 2 पॉझिटिव्हमध्ये कंपॅरिझन करून घ्यायचं आणि त्यामध्ये त्याच्या अपोजिट कंपॅरिझन निगेटिव्हमध्ये असते. ओके. तर 2 -7 -2 दिलं आहे. 2 आणि 7 मध्ये कोण ग्रेटर आहे 7 ग्रेटर आहे. तर 2 लेस दॅन 7 होईल. पण आपल्याला काय दिलं -2 -7 दिलेला आहे. -2 -7 अपोजिट साईन करायला लागेल. तर -2 काय होईल ग्रेटर होईल आणि -7 काय होईल लेस होईल. पहिले पॉझिटिव्ह चेक केला आपण 2 आणि 7 मध्ये कोण ग्रेटर आहे 7 ग्रेटर आहे. तो 2 लेस दॅन 7. आता -2 आणि -7 मध्ये काय येईल अपोजिट होईल. इथं लेस दॅन होतं तर इथं ग्रेटर दॅन. -2 इज ग्रेटर दॅन -7 सिम्पली. त्यानंतर 0 आणि -9/5 आपण पाहिलं होतं. एक नंबर लाईन सिम्पली घेतली. जसे जसे आपण राईट हँड साईडला जातो तर आपले पॉझिटिव्ह नंबर म्हणजे ग्रेटरनेस वाढत जातो. जसं जसं लेफ्ट हँड साईडला जातो तसं तसं निगेटिव्ह नंबर्स असतात आणि आपला स्मॉलनेस वाढत जातो. म्हणजे जे 0च्या लेफ्ट साईडला असतात ते स्मॉल असतात आणि जे 0च्या राईट हँड साईडला असतात ते ग्रेटर असतात. 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात जनरली, 0च्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर इथं आपल्याला गेलं 0 दिलेला आहे आणि -9/5 हा ऑफकोर्स लेफ्ट हँड साईडला येईल नंबर लाईनवर. म्हणजे हा काय होईल लेस असेल. हा काय असेल 0पेक्षा लेस असेल. तर 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -9/5. सिम्पल. अशा प्रकारे सेम एक्झाम्पल 8/7 आणि 0. इथं पण आपण असंच करू शकतो. 8/7 आपल्याला काय दिलेलं आहे पॉझिटिव्ह आहे. 8/7 पॉझिटिव्ह म्हणजे 0च्या राईट हँड साईडला असेल हा नंबर 8/7 या ठिकाणी येईल. तर 8/7 काय असेल ग्रेटर नंबर असेल. काय असेल ग्रेटर. लेफ्ट हँड साईडला 0चा ग्रेटर.
तर 8/7 ऑलवेज ग्रेटर दॅन 0. 8/7 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. सिम्पली तुम्ही पुट करू शकता की पॉझिटिव्ह नंबर असला तर ग्रेटर असते 0पेक्षा, निगेटिव्ह नंबर असला तर ऑलवेज 0पेक्षा लेस असणार आहे, म्हणजे 0 ऑलवेज ग्रेटर असणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. -5/4 आणि 1/4. काय दिलेलं आपल्याला? -5/4 आणि 1/4. यामध्ये सिंपल इथं काय -5/4 आणि 1/4. सिंपली डिनॉमिनेटर इक्वल दिलेला आहे, त्यामुळे डिनॉमिनेटर विचार करायचा नाही, फक्त न्यूमरेटरमध्ये जो कोणी मोठा असेल त्याप्रमाणे आपला तो रॅशनल नंबर मोठा होऊन जाईल. तर याच्यात -5 मोठा आहे की 1 मोठा आहे पॉझिटिव्ह? सिम्पली जो पॉझिटिव्ह आहे तो मोठा असणार आहे. तर सिम्पली -5/4 इज लेस दॅन 1/4. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे या ठिकाणी आपण इझिली कंपॅरिझन करू शकलो न्यूमरेटरच्या बरोबर की -5 लेस आहे 1 पेक्षा, त्यामुळे -5/4 इज लेस दॅन 1/4. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. 40/29 आणि 141/29. यामध्ये सिंपल डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे जो आणि न्यूमरेटरमध्ये दोन्ही पॉझिटिव्हमध्ये मोठा कोण आहे? 141. तो 40/29 इज लेस दॅन 141/29. सिंपल आहे, यामध्ये डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे तुम्हाला फक्त न्यूमरेटरमध्ये जो मोठा असेल त्याप्रमाणे तुमचा कंपॅरिझन करावे लागेल. नेक्स्ट यामध्ये -17/20 -13/20. तर यामध्ये पहिले काय मायनसमध्ये आपण काय केलं, पहिले पॉझिटिव्हमध्ये चेक करायचं आणि पॉझिटिव्हमध्ये चेक केल्यानंतर निगेटिव्हमध्ये त्याच्या अपोजिट साईन द्यायची. पॉझिटिव्हमध्ये काय मोठं होईल? 17/13 करून घेऊया, 17/20 आणि 13/20. सेम डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे तर न्यूमरेटरमध्ये जो मोठा असेल तो आपला रॅशनल नंबर मोठा असेल. 17 ऑफकोर्स 13पेक्षा मोठा आहे, तर 17/13 इज ग्रेटर दॅन 13/20. 17/20 इज ग्रेटर दॅन 13/20. हा झाला पॉझिटिव्ह. निगेटिव्हमध्ये याच्या ऑपोजिट 17/20 ग्रेटर आहे, तर -17/20 काय असेल? लेस दॅन -13/20. ओके, दिस इज your answer. This is your answer. Next, 15/12 आणि 7/16. 15/12 आणि 7/16 यामध्ये काय करायला लागलं आपल्याला? एक तर आपण डिनॉमिनेटर जो आहे तो पहिले सेम करायला लागेल, कारण डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण इझिली न्यूमरेटर कंपेअर करू शकतो. तर डिनॉमिनेटर सेम आणण्यासाठी काय करायला लागेल? डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपल्याला सिम्पली किंवा आपण जे रूल्स लिहिले होते, रूल्समध्ये काय लिहिलं होतं? 15 इंटू 16, 15 इंटू 16, 15 इंटू 16 आणि 12 इंटू 7, 12 इंटू 7 किती होते? 15 इंटू 16, 15 15 सगळं 90, 0 चले 9, 15 1 15 आणि 9 24, हे 240 झालं आणि 12 7 84. ओके, यामध्ये मोठा कोण आहे? 240. ऑफकोर्स हे मोठा आहे, ऑफकोर्स हे मोठा आहे. ओके, हे सिंपल वे काय केलं, याचा न्यूमरेटर याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला 15 इंटू 16, याचा डिनॉमिनेटर याच्या न्यूमरेटरशी मल्टिप्लाय केला 12 इंटू 7. 15 इंटू 16 240 होते
आणि 12 इंटू 7 84 होते. 240 मोठा आहे. सेम 50 इंटू 16 मोठा आहे. सेम 15/12 मोठा आहे 7/16 पेक्षा. ओके, 15/12 मोठा आहे 15/16 पेक्षा. अशा प्रकारे आपण सिम्पली पुट आउट करू शकतो. ओके, काय केलं आपण इथे, रूल्स यूज केले. रूल्स जे लास्ट टाइम तुम्हाला मी शिकवले होते. रूल्स कोणकोणते आहे समजा, एकदा रूल्स पाहून घेऊ. a/b आणि c/d दोन रॅशनल नंबर्स दिलेले आहे. फर्स्ट याच्यात आपल्याला मल्टिप्लाय करायचा, याचा न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर, a इंटू डी करायचा आणि b इंटू सी करायचा. ओके सर, यामध्ये a इंटू डी मध्ये जर हा ग्रेटर असेल, a इंटू डी ग्रेटर असेल तर इथेही ग्रेटर दॅन येईल. a इंटू डी स्मॉलर असेल तर इथं काय येईल, स्मॉलर येईल. आणि a इंटू डी इक्वल असेल तर इथं काय येईल, इक्वल येईल. ओके, अशा प्रकारे सिम्पली तुम्ही पुट आउट करू शकता. तर a इंटू डी तुमचा स्मॉलर असला तर इथेही स्मॉलर येईल. a इंटू डी इंटू बी इंटू सी इक्वल असेल तर इथं काही इक्वल, असा रूल आहे. रूल्स लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथेही सिम्पल केलं, 15/12 आणि 7/16. तो व्हायचा न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर 15 इंटू 16, 12 इंटू 7, 15 इंटू 16 240 होतात, 12 इंटू 7 84 होतात. 240 मोठा मोठा 84 पेक्षा, 15 इंटू 16 मोठे आहे 12 इंटू 7 पेक्षा. आणि सेम हाच पॉईंट वर घेतला, 15/12 मोठा आहे 7/16 पेक्षा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. अशा प्रकारे -25/8 आणि -9/4. इथं डिनॉमिनेटरमध्ये आपण सिम्पल करू शकतो की इथं 8 आहे, इथं 4 आहे, तो 4च्या दुप्पट 8 आहे, तर याला 2 मल्टिप्लाय करून घ्या आणि आपला डिनॉमिनेटर सेम करून घ्या. 9 दुनी 18 -18/8. का बरं केले, आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपल्या न्यूमरेटरच्या भरोश्यावर आपण इझिली कंपॅरिझन करू शकतो. तर -25/8 आणि -18/8 म्हणजेच -9/4. -18/8 म्हणजे -9/4 यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे. तर पहिले पॉझिटिव्ह आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. 25/8 आणि -18/8 यामध्ये कोण मोठा आहे, 25/8 मोठा आहे, 25 मोठा आहे 18पेक्षा. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. 25 मोठा आहे 18पेक्षा, तर 25/8 इज ग्रेटर दॅन 18/8. हे पॉझिटिव्हसाठी आलं. निगेटिव्हसाठी गेलं आहे त्याच्या अपोजिट येईल. 25 इज लेस दॅन -9/4 और -18/8. सिम्पली आपला आन्सर काय येईल, -25/8 is less than -9/4. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 12/15 आणि 3/5. सेम 5 3 जा 15, 5 3 15 होते. 3 न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरलाही मल्टिप्लाय केलं. सगळ्यात पहिलं हेच पाहायचं की तुम्ही दोन्ही जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्याचे डिनॉमिनेटर सेम करू शकतात का. सेम असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, सेम नसेल तर सेम करू शकत असाल सिम्पल वेनं तर रूल्स लावायची गरज नाही. तर सिम्पल वेनं होते, 5 3 15, 3 मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, 9/15. आता सोपं आहे. डिनॉमिनेटर सेम झाले, 15 15. 12 आणि 9 मध्ये 12 मोठा आहे, 12. 15 इज ग्रेटर दॅन 9/15. तो 12/15 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 3/5. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता. नेक्स्ट -7/11 आणि -3/4.
ओके. आता इथं 4च्या कोणत्याच मल्टिपलमध्ये 11 येत नाही, तर सिम्पली रूल लावू शकता. काय करायचं, याचा न्यूमरेटर इंटू याचा डिनॉमिनेटर, -7 इंटू 4, याचा डिनॉमिनेटर यांचा न्यूमरेटर, 11 इंटू -3 सच्चू -28 सच्चोक 28, मायनस साईन आहे, -28, 11 -33. ओके. आता निगेटिव्हमध्ये पहिले काय पाहिजे, पॉझिटिव्हमध्ये चेक करून घ्या. 28 आणि 33मध्ये कोण मोठा आहे? ऑब्वियस 28 लेस आहे 33पेक्षा. इथं लेस आहे तर इथं 28 का होईल, ग्रेटर होईल. निगेटिव्हमध्ये अपोजिट होत ते. 28 लेस आहे तर इथं ग्रेटर. मग -7/4 ऑल्सो इंटू 4 इज ग्रेटर दॅन 11 इंटू -3. सेम हे ग्रेटर साईन वर पण रूल्सप्रमाणे -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. -7/11 ग्रेटर दॅन -3. या प्रकारे नसेल सॉल्व्ह करायचं तर सिम्पली काय करू शकतो, मायनस न्यूमरेटर सेम करा, याला 4 मल्टिप्लाय करा, जो न्यूमरेटर आहे याचा, याला 11 मल्टिप्लाय करा, जो याचा न्यूमरेटर आहे. इथे गेली 28/11 मायनस -33/44 सेम आहे. हे झालं -28/-33 सिम्पली -28 त्यामध्ये 28 मोठा आहे. हा झाला पॉझिटिव्हसाठी. निगेटिव्हसाठी 28 लहान आहे पॉझिटिव्हसाठी 33पेक्षा. निगेटिव्हमध्ये 28 मोठा असेल 33पेक्षा. सेम -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. सेकंड मेथड सेकंड नाही आहे, सिंपल वे आहे. ओके. अशा प्रकारे आपण let us see problem set number 1.3. what is given, write the following rational numbers in the decimal form. First rational number 9/37, so you have to do the division here. 37 in the denominator, 9 is the divisor. You can write 9 as a 9.0000. Simply first 37 cannot divide 9, so simply write 0 here, also 0, minus 9 as a remainder. Now 9, after 9 there is decimal point, take decimal point here, drop down 0 here. 37 2s are 74, you can write minus. Now 90, here is 16 remainder, drop down 0 also here. 37 4s are 148, remainder is 12, drop down another 0 here. 37 3s are 111, here remainder is 9, so here also remainder 9, here also remainder 9. 1 0 you drop. 37 2s are 74, again same procedure is recurring here. Minus 16 is remainder, 160, another 0 is dropped down from here, another 148, another 4, another 3, another 2, another 4. So 0.243, 243, 243, 243 is recurring here, 243 is continuously recurring here. So you can write down 9/37 as 0.243 recurring. This is the decimal form of 9/37 is equal to 0.243 recurring. Now 18/42, same division you can do and you get the value 0.428571 recurring. Same division you have to do and you get the value 0.428571 recurring for 18/42. Next 9/40,
Same 9 by 14. For 9 by 14 you get the value 0.6428571. Here 428,571 is recurring. Same, you can divide 9 by 14 and you get the value 0.6428,571 is recurring, not 6. 428,571 is recurring. You can see it by division. Now divide minus 5 divide 103. Simple. You can write 5 to the 10. Remainder is 0. Now 3. Write down 3. 5 cannot divide 3. So 0. 5 0 is 0. 3 remainder. Now 3 is remainder. You can add 0 0 0 103.000. Decimal point. Write decimal point here also. Now drop down 0 here. 5 6 are 30. 5 6 are 30 and 0. Hence the division is completed. Remainder is 0. Division is completed. So for 103 by 5, that is positive, is 22 by 6. For negative minus 103 by 6, answer should be minus 20.6. Minus 20.6. This is the required answer. Next, minus 11 by 13. First, take 13 divided by 11. You can write 11.00000. 13 cannot divide 11. Write 0. Here also 0. Negative. 11 is remainder. Decimal point. Write decimal point here. Drop down 0 here. 11. 13 8s are 104. Remaining is 66. Drop down 0 here. 13 4s are 52. Remaining is 8. Drop down 0 here. 13 6 the 78. Remaining is 2. Drop down 0. 30. 13 1s are 13. Drop down 7. Remainder is 7. Drop down 0 here. 13 5s are 65. Remaining is 5. 30. Drop down 0. 13 3s are 39. 11. Remainder is 11. Drop down 0 here. 110. So same 110. This 110 is here also 110. So after that the process is repeating. So after 10 you get the 13 8s are 104. So same procedure is repeating here. So you can get 8416153 again, 8416153 again. So this 8416153 is recurring. So your answer of 11 by 13 is 0.84615 recurring. This is for positive value. Negative value it will be minus 0.84615 recurring. This is the required answer for minus 11 by 13 minus 0.84615 recurring. So this is the division you can do here. Next we see problem set 1.4. Let us see problem set 1.4. Given the number root 2 is shown on the number line, steps are
given to show the root 3 on the number line using root 2. Fill the boxes properly and complete the activity. रूट 2 आपल्याला नंबर लाईनवर दिलेली आहे, आपल्याला रूट 3 प्लॉट करायचा आहे रूट 2 चा यूज करून. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, द पॉइंट Q इज ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. पॉइंट Q आपल्याला शो करतो रूट 2. तो राईट फिल हियर रूट 2. A line perpendicular to the number line drawn through point Q. Q वरून एक लाईन परपेंडिक्युलर ड्रॉन केली आपण. पॉइंट R इज ॲट अ युनिट डिस्टन्स. पॉइंट R मार्क केला किती डिस्टन्सवर? युनिट, दॅट इज डिस्टन्स 1 हियर. राईट अँगल ट्रायंगल ORQ. पहिले O हा Q पॉईंट, Q वरून R पॉईंट मार्क केला आणि OR जॉईन केला तर आपल्याला काय मिळेल? राईट अँगल ट्रायंगल भेटेल ORQ. राईट अँगल ट्रायंगल ORQ इज ऑब्टेन बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. OR जॉईन केल्यानंतर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल भेटेल ORQ. ओके. लेंथ OQ रूट 2 आहे. OQ डिस्टन्स रूट 2 वर, Q पॉईंट रूट 2 वर आहे तो OQ रूट 2 आहे. लेंथ OR 1 आहे. लेंथ OR आपण 1 युनिट डिस्टन्सवर मार्क केला R पॉईंट, तर लेंथ OR 1 आहे. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस राईट हँड ट्रायंगलमध्ये काय असते? लेग्स जो हायपोटेनियस आहे दॅट इज OR स्क्वेअर लेंथ ऑफ OQ स्क्वेअर, जे लेग्स आहे OQ आणि QR, लेंथ ऑफ QR स्क्वेअर. तर इथं लेंथ ऑफ OQ किती आहे? रूट 2. लेंथ ऑफ OQ किती आहे? रूट 2. इथं रूट 2 लिहिला, रूट 2 स्क्वेअर आणि इथं 1 स्क्वेअर. रूट 2 स्क्वेअर किती होईल? 2 आणि 1 स्क्वेअर किती होईल? 1. ओके. 2 आणि 1 किती होईल? 3. पण आपल्याला किती आहे? लेंथ आलेलं काय आहे? लेंथ ऑफ OR चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 आलं. तर लेंथ ऑफ OR काय होईल? स्क्वेअर रूटिंग बोथ साइड रूट 3. तो लेंथ ऑफ OR किती येईल आपल्याला? रूट 3. कसं प्लॉट करायचं? ड्रॉ अन आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR. एक आर्क ड्रॉ करायची. OR किती आला आपला? रूट 3. OR डिस्टन्स रूट 3 आला. तर OR डिस्टन्सवर एक कंपॉस O वर पॉईंट ठेवायचा आणि R डिस्टन्स कंपॉसमध्ये मार्क, OR डिस्टन्स कंपॉसमध्ये घ्यायचं. O वरून R पासून OR रेडियस घेऊन एक आर्क मार्क करायची आणि ती इंटरसेक्टर आपल्या नंबर लाईनला. ॲट द पॉइंट C, मार्क द पॉइंट द इंटरसेक्शन ऑफ लाईन RSC. C जो पॉइंट भेटेल तो आपला काय असेल? रूट 3. द पॉइंट C शोज द नंबर रूट 3 ऑन द नंबर लाईन. अशा प्रकारे आपण रूट 3ला नंबर लाईनवर शो केलं. सिम्पली काय केलं? रूट 2 आपल्याला माहीत होतं. रूट 2 OQ डिस्टन्स रूट 2 होतं. तिथून परपेंडिक्युलर लाईन काढली, तिथून 1 युनिट मार्क केलं. OQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामध्ये OR हे डिस्टन्स रूट 3 कॅल्क्युलेट केलं बाय युझिंग पायथागोरस थेरम आणि OR ॲज अ रेडियस घेऊन O ॲज अ सेंटर अँड OR डिस्टन्स घेऊन आर्क मार्क केली नंबर लाईनवर. जिथे इंटरसेक्शन होईल तो पॉईंट C आहे. C पॉईंट आपला काय असेल? रूट 3. कारण OR डिस्टन्स रूट 3 आहे, त्यामुळे OC डिस्टन्स ही काय असेल आपलं? रूट 3. अशा प्रकारे रूट 3 नंबर लाईनवर शो केला आहे ॲज अ 3. तर अशा प्रकारे रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स या चॅप्टरमधले प्रॉब्लेम सेटही कंपल्सरी. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल, तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असेल किंवा तुमचे काही क्वेरीज असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही सजेशन्स असेल ते सजेशन्सही कळवा. नेक्स्ट टाइम्स आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करूया, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल, चॅप्टर नंबर 2, क्लास 8 मॅथमॅटिक्स. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि जरूर अनुज क्लासरूमला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या प्रकारचे नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी जरूर आणत जाईल अशीच इच्छा बाळगतो. धन्यवाद.